ये माई ये. अगं किती राबशील आपल्या घरासाठी. 2 घटका शांततेने बैस. मी काय सांगतोय ते जरा नीट ऐक. आज मला तुला एक पुराणातली गोष्ट सांगायची आहे. आता या पुराण गोष्टी नेमक्या कशासाठी असतात तर सदाचार आणि समजुतीच्या शिकवणीच म्हणायच्या आहे. अनिष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा या उद्देशानेच खरं तर आपण होली दहन करत असतो. येत्या 28 मार्च रोजी आपल्याकडे हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी दहन आहे. या होलिकेची गोष्ट म्हणजेच भक्त प्रल्हादाची गोष्ट आहे. असुर विरुद्ध सचोटीची ही कथा, भक्ती विरुद्ध दैत्य शक्तींचे हे कथन आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका आईचं आणि त्याच्या पुत्रामधील ही सर्वात उत्तम अशी गोष्ट आहे. महाराणी कयाधू, दैत्य माता दीती, माझा पुत्र हिरण्यकश्यपू संपूर्ण दैत्य कुळाच्या कल्याणासाठी आणि विष्णूचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करतोय. आणि तू त्याची पत्नी असून विष्णूला प्रिय अशा तुळशीची पूजा करतेस. हे संस्कार आमच्या दैत्य कुळाच्या भावी युवराजावर करणार आहेस तू. एक अवाक्षरही काढू नको. जर हिरण्यकश्यपूला कळलं की त्या दुष्ट विष्णूच्या प्रिय तुळशीची तू पूजा करतेस तर त्याच्या रागाला सामोरं जाणं तुला कठीण होईल. आता तरी माझी काय वेगळी अवस्था आहे दैत्य माता. आत्ता त्यांच्या पत्नीला त्यांच्या सहवासाची, आधाराची सगळ्यात जास्त ओढ आहे हे ज्ञात असूनही ते तपश्चर्येला निघून गेले. कारण त्याचे हे कार्य संपूर्ण दैत्य कुळाच्या उद्धारासाठी आहे हे ध्यानात ठेव. स्त्री असून कळा सोचता येत नाही तुला. तरी नशीब पहिल्यांदा घडत नाहीये तुझ्या बाबतीत. आधी झालीयस ना बाळन. एकदा का त्यास ब्रह्मदेवांकडून वरदान मिळालं की विष्णूचा नायनाट झालाच म्हणून समज. अजूनही तो दिवस विसरले नाहीये मी, जेव्हा त्या कपटी विष्णूनं माझ्या थोरल्या मुलाचा हिरण्याक्षाचा वध केला होता. दैत्य कुळासाठी अभिमानाचं काम करत होता तो. तुमचा क्रोध मी समजू शकते दैत्य माता, परंतु अधर्माचे समर्थन देवलोक व असुर लोक कुठेही होऊ शकत नाही. हिरण्याक्ष भाऊजींनी साक्षात पृथ्वीला समुद्रात बुडवण्याचे दुस्साहस केले होते. पृथ्वीला आपण माता म्हणतो, ती देखील एक स्त्रीच आहे. तिचं असं झालेलं हनन आपण कसं काय मान्य करू शकतो. आणि या महापातकाचा दंड म्हणून साक्षात भगवान श्री विष्णूंनी वराह रूप धारण करून हिरण्याक्ष भाऊजींना शिक्षा केली. हेच संस्कार करतेस वाटतं आपल्या पोटातल्या बाळावर. एखादी असती तर गेली असती नवऱ्यास मदत करायला विष्णूचा सूड घेण्यासाठी, पण तू भगवान श्री विष्णू म्हणतेस. या तुळशीला पाणी घालतेस. काय करताय? लक्षात ठेव, पुत्रवियोग तोही त्याचा वध केल्यामुळे झालेला. ह्या यातना मी सहन केल्या. तुला काय समजणार. काय अभद्र बोलताय दैत्य माता. आशीर्वाद नका देऊ, पण किमान अनिष्ट काही बोलू नका.
जे तुला ऐकवत नाही ते दुःख मी सोसलंय आणि त्याचं क्षालन त्या कपटी विष्णूचा नायनाट केल्यावरच होईल आणि माझा पुत्र ते करूनच दाखवेल. ओम ब्रह्मदेवाय नमः. 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 हे काय अघटित घडते आहे देवेंद्र? ज्याचे आम्हाला भय वाटत होते तेच घडते आहे सूर्यदेव. या हिरण्यकश्यपूची कठोर, तीव्र आणि उग्र तपश्चर्या बघून आमची खात्री पटली की हा ब्रह्मदेवांना प्रसन्न करूनच श्वास घेईल. परंतु तसे घडले तर न भूतो न भविष्यती अशी दुरवस्था होईल देवलोकाची. हिरण्याक्षचा वध करून श्री विष्णूंनी या पृथ्वीस जीवनदान दिले आणि हा त्याचा बंधू आपलं अस्तित्व संपवू बघतोय. आता यावर श्री विष्णूच काय ते सुचवू शकतील. नारायण. हे काय देवेंद्र, आपल्या मुखावर ही चिंता कसली? आपली अस्थिरता आता इतकी जाणवू लागली आहे की सर्व देवलोकात कंप सुटला आहे. प्रणाम देवर्षी नारद. आपण अगदी योग्य क्षणी धावून आला आहात. ह्या चिंतेमागचे कारण? तो असुराधीश हिरण्यकश्यपू आहे मुनिवर. मी तर असं ऐकलंय की महाराज हिरण्यकश्यपू तपश्चर्येत मग्न आहेत. ती तपश्चर्या नव्हे, ती आपल्या देवलोकाच्या विनाशाची ठिणगी आहे. त्याच्या कठोर तपामुळे आपले पिता श्री ब्रह्मदेव त्यास प्रसन्न झाले आणि त्यास अमृतत्वाचे वरदान प्राप्त झाले. तर मग महाराज ते जरी असुरांचे राजे असले तरी आपण देवेंद्र आहात आणि आपण घाबरून गेला आहात ही वार्ता जर सर्व लोकात पसरली तर देवर्षी, देवादिदेव इंद्र कुठल्याच असुरास घाबरलेला नाही. आत्ताच आम्ही त्या हिरण्यकश्यपूच्या साम्राज्यावर कूच करणार आहोत, परंतु यामध्ये आपले सहकार्य अपेक्षित आहे. नारायण नारायण. ज्याने कधी शस्त्र आपल्या हातात उचलले नाही तो युद्धभूमीवर लढाईत काय मदत करणार? युद्धभूमीवरील लढाई नाही मुनिवर, परंतु युक्तीची लढाई आपणास जिंकावी लागेल. हिरण्यकश्यपूच्या या तपावर ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन त्यास वर द्यावा, त्याआधीच आपण त्यांना सांगावे की त्रैलोक्याला वेठीस धरले जाईल असा कुठलाही वर त्यांनी त्यास देऊ नये. नारायण नारायण. तपश्चर्येवर प्रसन्न होऊन वरदान देण्याचा अधिकार पिताश्रींकडे आहे. मुनिवर, हिरण्यकश्यपू जर अमर झाला तर या तिन्ही लोकात हाहाकार माजेल हे आपण जाणता. धर्माच्या रक्षणासाठी आपणास हे करावेच लागेल मुनिवर. आणि आपण तर श्री ब्रह्मदेवांचे सुपुत्र आहात. पुत्राचे बोल पिता नाकारू शकत नाही. नारायण नारायण. मी विनंती करू शकतो, मात्र तसे घडेलच असे आश्वासन मात्र मी देऊ शकत नाही. धन्यवाद मुनिवर. आपले आश्वासन आम्हाला आत्मविश्वास देऊन गेले आहे आणि आता याच बळावर आम्ही हिरण्यकश्यपूच्या साम्राज्यावर कूच करून त्याचा सर्वनाश करू. नारायण नारायण. राज्याचा राजा नगरीत नसताना त्याची केवळ गर्भार स्त्री, गर्भार पत्नी आणि त्याची अबला माता नगरीत असताना आपण आक्रमण करणे उचित ठरणार नाही. हे शास्त्राच्या विरोधात आहे. ही लढाई अस्तित्वाची आहे मुनिवर.
तेव्हा निर्णय शास्त्राला धरून नव्हे तर स्वरक्षणास धरून घ्यायला हवा. आपल्याला लवकरात लवकर युद्धाची तयारी करायला हवी. नारायण नारायण. ओम ब्रह्मदेवाय नमः. 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 नारायण नारायण. प्रणाम पिताश्री. यावे यावे ब्रह्मर्षी. पिताश्री, एक छोटीशी तक्रार आहे आपल्याकडे. आपण आपल्या भक्ताचे जेवढे कौतुक करता तेवढे आपल्या या लाडक्या पुत्राचे केले असते तर आम्हास प्रसन्न करणे इतके सहज वाटते का? द्या. नारदाने हिरण्यकश्यपू सारखे कठोर तप करून आम्हास प्रसन्न करून दाखवावे. प्रभू, ते शक्य होणार नाही. जे शक्य होणार नाही ते शक्य करायला सांगू नये. मात्र आपल्या या भक्ताच्या तपश्चर्येमुळे सर्व लोकात कंप निर्माण झाला आहे. देवलोकात भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. असे का पिताश्री? देवलोकात अशी भीती निर्माण झाली आहे की आपण जर हिरण्यकश्यपूवर प्रसन्न होऊन त्याला हवे ते वरदान दिले तर? नारदा, तो असुर आहे वा देव आहे हा आमच्यासाठी भेद असू शकत नाही. नारायण नारायण. सर्वप्रथम तो आमचा खरा भक्त आहे आणि त्याच्या कठोर तपाने अविरत भक्तीने आम्ही जर प्रसन्न झालो आणि त्यास वरदान दिले तर त्यास गैर काय आहे? पिताश्री, पण त्याने अमरत्वाचे वरदान मागितले आणि आपण ते त्याला दिले तर सृष्टीवर अनर्थ माजेल, असुरांचे राज्य फोफावेल. परंतु त्याने अमरत्व मागितले आणि आम्ही त्याला दिले असे तुम्हास का वाटते नारद? अमरत्व असे कोणासही सहज देता येत नाही. त्याने अमरत्व मागितले तर ते नाकारण्याचे सबळ कारण असायला हवे. म्हणूनच म्हणतो की आपण असे काही करावे की वरदान देण्याची वेळच येणार नाही. जर त्याची तपश्चर्याच भंग पावली. नारायण नारायण. मी आपले जरा सुचवले. आपण सुज्ञ आहात, या सृष्टीचे जनक आहात. आपण घ्याल तो निर्णय योग्यच असेल. होय ना पिताश्री? काय तू काय तू काय तू काय तू काय झाले दैत्य माता? आपण अशा भयभीत का? ज्याचं भय होतं तेच घडले आहे. म्हणजे दैत्यराज हिरण्यकशिपू तपश्चर्या करतात हे ऐकल्यावर तेव्हा कपटी देवांनी दैत्य लोकावर आक्रमण केलंय. कयाधू, आपल्याला या क्षणी इथून निघायला हवं, अन्यथा तो इंद्र येईल आणि तुझ्या गर्भातील पुत्राला हानी पोचवेल. नाही, काही झालं तरी मी माझ्या पुत्रास काहीही होऊ देणार नाही. चला. कुठे निघाला दैत्य माता? देवेंद्र, दैत्य असलो तरी अधर्माचा आम्ही असं कधी वागलो नाहीये. पण आज तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही भ्याड आहात. माझ्या पुत्राला कळलं की तुम्ही आमच्यावर हल्ला केलाय तर त्याचे काय परिणाम होतील याची कल्पना आहे आणि ते त्याला कळावे म्हणून हे पाऊल उचलले आहे. समजलं? आपली वृद्ध माता आणि गर्भार पत्नीवर होणारे अत्याचार पाहून त्यांनी त्याचे तप बाजूस ठेवावे आणि आमच्याशी 2 हात करून दाखवावे. वाचवा वाचवा वाचवा, कोणीतरी वाचवा मला. वाचवा बोल ना, वाचवा बोल ना. वाचवा कोणीतरी, वाचवा. तुमचं कोणीही ऐकणार नाहीये. तुमच्या कर्णकर्कश किंचाळ्या ऐकून त्याला इथे यावंच लागेल. नाही, माझा पुत्र कदापि तप सोडून येणार नाही. असं? मग बघू कसा येत नाही ते. नाही नाही, काय करताय? पत्नीचा वियोग सहन करू शकतो का तो? पत्नीच्या या अवस्थेत त्याला जर ती सुखरूप हवी असेल तर त्यांनी त्याची तपश्चर्या सोडून देवलोकातून तिला सुखरूप सोडून दाखवावं. नाही नाही, सोडा तिला, सोडा सोडा. नाही, सोडा.
रघु सोडा 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 देव मला. नारायण नारायण. वा देवेंद्र वा. हे मनोहारी दृश्य पाहून माझ्या डोळ्यांचं अगदी पारणच फिटलं. देवादिदेव इंद्र यांनी एका अबलेचं, त्याहून एका गर्भार स्त्रीचं अपहरण करून स्वतःच्या शौर्याचा जो दाखला दिलेला आहे तो पाहून माझं मन अगदी स्तिमित झालं आहे. मुनिवर, दुष्कृत्य करण्याखेरीज या असुराची तपश्चर्या. नारायण. ज्या कारणासाठी हिरण्याक्षास आपण शिक्षा केली होती तेच कृत्य आपण करता आहात. मग देवात आणि दैत्यात फरक तो काय उरला? मुनिवर, माझे कर्तव्य मला इतकेच सांगत आहे, या असुर लोकाचा नाश करणं हे सत्य आहे. अवश्य. राजधर्म आपण माझ्यापेक्षा योग्य पद्धतीनं जाणता, पण त्यासाठी धर्म आणि शिष्टाचार यांचा बळी देणे हे महापातक ठरेल. माता कयाधूस आपण नेऊ शकत नाही पळवून. कोण अडवणार मला? साक्षात नारायण नारायण. आणि केवळ अडवणार नाही तर मातेला आणि तिच्या पुत्राला मी संरक्षण सुद्धा देणार आहे. कारण माता कयाधूला मी अभय दिलाय. नारायण नारायण. मुनिवर, मी आपली कृपाभिलाषी आहे. माते, तुझ्यावर ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगाची मला पूर्ण जाणीव आहे. आता कुठल्याही क्षणी तुझा पुत्र जन्म घेईल, कारण आता तुझा गर्भ सचेतन झाला आहे. नारायण नारायण. तेव्हा या पर्णकुटी तू स्वतःला सुरक्षित समज. जणू काही हे तुझं माहेरच आहे. होय मुनिवर, परंतु आपण येथे का घेऊन आलात? माते, अशा अवस्थेत गर्भावर अनिष्ट संस्कार होणं ही चांगली बाब नव्हे. त्या नगरीमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे वातावरण कलुषित झालंय. अशा परिस्थितीत माते, तू शांत राहायला हवंस. तुझा गर्भ प्रसन्न राहायला हवा. जे इथे शक्य आहे, तेव्हा आता तू इथे निश्चिंतपणे ईश्वराची आराधना करू शकतेस. नारायण नारायण. मुनिवर, काय झाले? ही कंपने कसला संकेत आहे हा? नारायण नारायण. जे घडू नये ते घडले. हिरण्यकश्यपूची तपश्चर्या पूर्ण झाली. तपश्चर्या पूर्ण झाली म्हणजे पिताश्री ब्रह्मदेव प्रसन्न झाले. आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे ते त्यांच्या वरदानाकडे. नारायण नारायण. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. मंडळी, तर या संपूर्ण कहाणीमध्ये, कथेमध्ये उद्या काय होईल ते आपण पाहणारच आहे. पण उद्या आपल्याकडे हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी दहन आहे. पण याच हुताशनीची म्हणजे होळीची पूजा कशी करायची? प्रत्येकाने आपापल्या घराबाहेर निदान 4 गौऱ्या लावून का होईना पण केली पाहिजे. पहा, एरंडाचं त्यावेळेला आपल्याला 1 फांदी लागते किंवा उसाची 1 फांदी आपल्याला लागते. त्याच वेळेला आपण विधिवत त्या होलिकेची पूजा करायची. हुताशनी पौर्णिमेच्या निमित्ताने तिला गंध, अक्षत, फूल हे सगळं अर्पण करायचंय. तिला हार अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर आपण साखरेची जी हार घालत असतो तर ते देखील त्या होळीला अर्पण करावा. आणि त्यानंतर होळी पेटवायची. आता होळी पेटवल्यानंतर काय करायचंय तर त्याला नैवेद्य दाखवायचा आहे.
मग तो घरी बनवलेला नैवेद्य, शक्यतो एक गोड काहीतरी पदार्थ असावा. आपल्याकडे पुरणपोळीची परंपरा आहे, पुरणपोळीचा नैवेद्य. त्याचप्रमाणे श्रीफळ जी आहे किंवा खोबऱ्याची वाटी जी असते ती आपण त्या याच्यामध्ये टाकतो आणि नंतर तोच प्रसाद म्हणून आपण घेत असतो. अशा पद्धतीने त्याच्यावर 3 वेळेला पाण्याने चक्र फिरवावं होळीच्या मागे आणि त्यानंतर होलिकेची प्रार्थना करा.